नमस्कार मुलांनो, तर आज आपण आपला जो 10वीचा दोन चलातील रेषीय समीकरणे हा चॅप्टर जात आहे। तर त्यातील आपण सराव संच 1.2 यातील क्वेश्चन नंबर 2 मधील सब क्वेश्चन 1 हा आता आपण पाहूयात। तर हा क्वेश्चन काय आहे तर पहा की खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा। तर दिलेलं जे काही समीकरण आहे ते आपल्याला आलेखाने सोडवायचं आहे। तर पहा की सेम मेथड नुसार जे काही आपलं समीकरण आहे त्याला आपण समीकरण 1 व समीकरण 2 असे म्हणत असतो। तर पहा दिलेली समीकरणे कुठली आहेत तर x + y = 6 ती म्हणजे समीकरण 1, त्याचबरोबर x - y = 4 ही आहे समीकरण नंबर 2। तर आता पहा ही जी दोन्ही समीकरणे आहेत ती आपल्याला आलेखाने सोडवायची आहेत। एक सामायिक समीकरण म्हणजेच एक सामायिक करणे म्हणजेच काय करणे की दिलेल्या समीकरणांची उकल संच काढणे आणि तो उकल संच आपल्याला आलेखाने काढायचा आहे। म्हणून आलेख काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की x व y ॲक्सिस हे आपल्याला प्लॉट करावे लागते। त्याचबरोबर त्या आलेखावरती काही लाईन्स आपण घेत असतो। तर पहिल्या इक्वेशनची एक लाईन असते आणि दुसऱ्या इक्वेशनची सेकंड लाईन असते। तर दोन्ही लाईन ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजेच आपला उकल संच असतो, दिलेल्या समीकरणांचा उकल संच असतो। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार की या लाईन ड्रॉ करण्यासाठी ज्या दोन लाईन मी तुम्हाला सांगितल्या समीकरण 1 साठी 1 व समीकरण 2 साठी दुसरी लाईन, तर या दोन्ही समीकरणासाठी दोन्ही लाईनसाठी समीकरणांच्या लाईनसाठी आपल्याला त्या लाईनसाठी ऑर्डर पेअर्स सुरुवातीला काढावे लागतील। तर पहिल्या इक्वेशन पासून ऑर्डर पेअर काढायची आणि ऑर्डर पेअर काढत असताना ॲटलिस्ट 3 ऑर्डर पेअर्स असली पाहिजेत, त्याच वेळेस हे आपली लाईन ॲक्युरेट येईल। तर पहा ॲटलिस्ट 3 ऑर्डर पेअर काढण्यासाठी सुरुवातीला आपण काय करू, दिलेलं इक्वेशन घेऊ आणि यामध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल्स आहेत। त्या दोन्ही व्हेरिएबल मधील एका व्हेरिएबलची व्हॅल्यू एक पुट करायची, त्यावरून सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल। त्याचप्रमाणे अशा 3 व्हॅल्यूज आणि या व्हॅल्यूज फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू पुटअप करताना स्मॉलेस्ट व्हॅल्यू ही कधी पुटअप करायची, या पद्धतीने आपण आलेख काढून घ्यायचा। त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा सेम मेथडनी त्याच्या व्हॅल्यूज पुटअप करून सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाल्यानंतर हे आपल्याला फर्स्ट आणि सेकंड व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज म्हणजेच त्याच्या ऑर्डर पेअर्स असतात। तर पहा आता ऑर्डर पेअर्स म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की 2 पॉइंट 2 मिळालेल्या व्हॅल्यूज। तर पहा आता या ठिकाणी टेबल काढून घेऊ सुरुवातीला। ऑर्डर पेअर म्हणजेच मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला क्रमित जोडी। तर दोन्ही इक्वेशनसाठीच्या क्रमित जोडी आपण काढून घेऊ। हा आहे x, हा आहे y आणि हा x, y। तर आता पहा या व्हॅल्यूज एक्सच्या व्हॅल्यू पुटअप करत असताना स्मॉलेस्ट व्हॅल्यू पुटअप करायच्या, त्या पॉझिटिव्ह असतील, अदरवाईज निगेटिव्ह पण चालतील, अदरवाईज 0 पण चालतील। तर पहा तर सपोज या ठिकाणी आपण 1 व्हॅल्यू पुट केली, या ठिकाणी -1 केली आणि या ठिकाणी 0 पुटअप केली, तर काय मिळतं इक्वेशन पाहूयात। तर याच्या क्रमित जोड्या म्हणजेच yच्या व्हॅल्यू काय मिळतील ते पाहूयात। तर पहा फर्स्ट व्हॅल्यू पुट x = 1 और इक्वेशन काय आहे आपलं इक्वेशन x + y = 6 हे आपलं इक्वेशन आहे। तर यामध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करू 1 + y = 6 म्हणजेच y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 6 - 1 म्हणजेच y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5। तर या ठिकाणी 5, तर याची क्रमित जोडी असेल 1, 5। त्याचबरोबर सेकंड व्हॅल्यू आपण पुट करू, पुट x = -1 म्हणजेच यावरून आपल्याला इक्वेशन आहे आपलं x + y = 6, x ची व्हॅल्यू -1 + y = 6, y = 6 हा -1 इकडे जाऊन +1 होईल। तर y = 7 व्हॅल्यू मिळालेली आहे, या ठिकाणी 7 ठेवू म्हणजेच -1, 7। आता त्याचबरोबर सी व्हॅल्यू म्हणजे थर्ड व्हॅल्यू आहे पुट x = 0।
तर आपलं इक्वेशन असेल x + y = 6, म्हणजेच या ठिकाणी 0 + y = 6, y = 6. थर्ड व्हॅल्यू मिळालेली आहे 0,6. म्हणजे ह्या फर्स्ट इक्वेशनसाठीचे ह्या 3 वेगवेगळ्या क्रमित जोड्या मिळालेल्या आहेत. त्यावरून आपण ग्राफवरती म्हणजे आलेखावरती लाईन ड्रॉ करू शकतो, लाईन काढू शकतो. आता त्याचबरोबर आपण इक्वेशन सेकंड घ्या. इक्वेशन सेकंड असेल x - y = 4. तर त्यासाठी आता हा परत टेबल काढूया आपण वेगळा. तर x, y, xच्या व्हॅल्यू ह्या स्मॉलेस्ट व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, म्हणजेच आपल्याला टेबल मिळायला सोपं जाईल. तर पहा, एक्सची व्हॅल्यू आपण सपोज स्मॉलेस्ट पुटअप करूयात -1, 2, 0. तर पहा आता मुलांनो, पुट x = -1, म्हणजेच आपलं इक्वेशन असेल x - y = 4. तर एक्सची व्हॅल्यू -1 - y = 4, म्हणजेच -y = 4 + 1, म्हणजेच y = -5. या ठिकाणी मिळालेले -5. तर ह्याची क्रमित जोडी असेल -1, -5. 1 मिनिट. -1, -5. आता त्याचबरोबर मुलांनो सेकंड व्हॅल्यू पहा. पुट x = 2. आपलं इक्वेशन असेल x - y = 4. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुटअप करू. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची काय मिळेल पहा. एक्सची 2 पुट करायची, म्हणजे या ठिकाणी 2 - y = 4 - 2 -y = 2, म्हणजेच वायची व्हॅल्यू -2. तर या ठिकाणी आपली क्रमित जोडी असेल 2, -2. त्याचबरोबर थर्ड व्हॅल्यू आपण पुट करू. पुट x = 0, म्हणजेच इक्वेशन आहे त्यासाठी आपलं x - y = 4. तर एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, -y = 4. तर वायची व्हॅल्यू आपल्याला -4 मिळालेली आहे. -4 म्हणजे याची क्रमित जोडी असेल 0, -4. तर आपल्याला तिन्ही वेगवेगळ्या क्रमित जोड्या ह्या मिळालेल्या आहेत. तर आता या मिळालेल्या क्रमित जोड्या आपण काय करू, यांचा ग्राफ म्हणजेच आलेख काढूया. तर पहा, तर आता पहा मुलांनो, या ठिकाणी मी ऑलरेडी x व y हा ॲक्सिस प्लॉट केलेला आहे ग्राफवरती. तर त्याच्या क्रमित जोड्या आपल्याला सर्वात मोठ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे क्रमित जोडीमध्ये तेवढे नंबर्स या ठिकाणी स्थापून घ्यायचे. सगळ्यात मोठा आहे नंबर 6. तर 7 पर्यंत आपण नंबर काढू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. -1, -2, -3, -4, -5, -6, -7. त्याचबरोबर पॉझिटिव्ह नंबर्स ऑन वाय ॲक्सिस 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर आणि निगेटिव्ह नंबर्स हा आपण वाय डॅश ॲक्सिसवरती म्हणजेच खालच्या बाजूला घेऊयात. -1, -2, -3, -4, -5, -6, -7. तर आता पहा मुलांनो, या ठिकाणी पहिल्या इक्वेशनसाठीची पहिली क्रमित जोडी आहे 1, 5. तर एक्सची व्हॅल्यू 1 असेल आणि वायची 5. तर या ठिकाणी आपला पॉईंट मिळेल, आपल्याला बिंदू मिळेल. सेकंड क्रमित जोडी आहे -1, 7. सॉरी, सगळ्यात मोठा नंबर आहे 7. तर 7 पर्यंत ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. तर पहा, सेकंड क्रमित जोडी असेल -1, 7. -1, +7 या ठिकाणी मिळेल आपल्याला पॉईंट. आणि त्यानंतर थर्ड पॉईंट असेल 0,6 या ठिकाणी मिळेल. तर हे तीनही बिंदू एका सरळ रेषेमध्ये आहेत. तर या 3 बिंदू जोडून आपण एक सरळ रेषा काढून घेऊया त्यावरती. तर पहा, त्याचबरोबर आपण काय करूयात, तर
या अगोदर ही जी लाईन आहे या लाईनचं समीकरण लिहूयात, ते म्हणजेच x + y = 6. त्याचबरोबर आपण आता सेकंड लाईनचे बिंदू म्हणजेच क्रमित जोड्यानुसार त्याचे बिंदू स्थापन घेऊयात. तर सेकंड इक्वेशनसाठी म्हणजे सेकंड समीकरणाची पहिली क्रमित जोडी आहे -1, -5 -1, -5 या ठिकाणी मिळेल. त्यानंतर 2, -2 +2, -2 या ठिकाणी मिळेल. आणि त्यानंतर तिसरी क्रमित जोडी 0, -4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रमित जोडी मिळेल. तर आता ह्या तीनही बिंदू हे आपण परत एका रेषेत जोडून घेऊयात. पहा आपल्याला ॲक्युरेट असा ग्राफ मिळेल. कुठलेही छोटे कन्सिडर करा पॉईंट्स, सुरुवातीला व्हॅल्यूज, फक्त त्याचं प्लस मायनसमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये चुकू देऊ नका, म्हणजे आपल्याला असे करेक्ट इंटरसेप्ट पॉईंट मिळेल. तर या ठिकाणी पहा, लक्षात घ्या मुलांनो, या ज्या 2 लाईन आहेत, 2 वेगवेगळ्या समीकरणाच्या 2 लाईन. दुसऱ्या लाईनचं समीकरण आहे x - y = 4. तर या लाईन ज्या बिंदूमध्ये छेदल्या तो म्हणजे आपला सोल्युशन म्हणजे उकल संच असेल. तर पहा, या दोन्ही लाईन या बिंदूत छेदल्या, तर या बिंदूची क्रमित जोडी आहे x साठी 5 आणि y साठी +1. तर 5, 1. तर याची क्रमित जोडी काय आहे? 5, 1. तर याचं जे आन्सर आहे ते आन्सर तुम्ही कसं लिहिताल? तर या ठिकाणी ग्राफवर पण लिहा आणि तुमच्या आन्सरच्या खाली पण लिहा की दिलेल्या समीकरणांची क्रमित जोडी ही 5, 1 क्रमित जोडी किंवा उकल संच. क्रमित जोडी म्हणण्यापेक्षा दिलेल्या समीकरणांचा उकल संच काय म्हणतात? उकल संच. उकल संच काय आहे? 5, 1 दिलेल्या समीकरणांचा उकल संच हा 5, 1 हा आहे. आणि हेच आन्सर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर त्याच्या खाली पण लिहा. तर समजलं असेल मुलांना तुम्हाला आता. आणि एक लक्षात घ्या, ग्राफ प्लॉट करत असताना प्रत्येक क्रमित जोडी लक्षपूर्वक पहा आणि त्यानुसारच बिंदू स्थापून घ्या. आणि सॉल्व करत असताना किमती पुट करत असताना कुठेही प्लस मायनसमध्ये चुकू नका, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट क्रमित जोड्या मिळतील. ॲक्युरेट क्रमित जोड्या मिळाल्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट असा उकल संच मिळून जाईल. मुलांनो, की आपण फर्स्ट क्वेश्चन हा आपण सॉल्व करून घेतलेला आहे. त्यानंतर जो तुमचा सेकंड आणि थर्ड सब क्वेश्चन आहे ते तुम्हाला ट्राय करायचे. स्वतः थोडंसं ट्राय करा. स्वतः ट्राय केलं म्हणजे तुम्हाला परत थोड्याशा तुमच्या क्रिएटिव्हिटी निर्माण होईल तुमच्यामध्ये. तर हे 2 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करून पहा. नाही आले तर नोट्समध्ये पहा. नोट्सवरून पण नाही कळाले तर कॉल करा, मी परत तुम्हाला समजावून सांगेन. तर पहा आता हा जो फोर्थ आहे, तर फोर्थ आपण घेऊयात कारण सेकंड आणि थर्ड जवळपास सिमिलॅरिटी आहेत तो. तर थर्ड तो आपण घेऊयात. थर्ड पण सेम आहे, फक्त थोडे इक्वेशन्समध्ये चेंजेस आहे, म्हणून आपण हा सॉल्व करून घेऊ. तर पहा, सुरुवातीला काय करतो आपण की दिलेले इक्वेशन्स हे आपण लिहून घेत असतो. तर दिलेली समीकरणे पहिला आहे 3x - y = 2, त्याला आपण 1 म्हणूयात. आणि त्यानंतर 2x - y = 3, याला आपण सेकंड म्हणूयात. ही आहेत आपली दिलेली समीकरणे. तर या दोन्ही दिलेल्या समीकरणांनुसार पहिलं समीकरण घ्या अगोदर 3x - y = 2. या समीकरणाच्या आता आपण क्रमित जोड्या काढूयात. तर त्यासाठी एक तक्ता तयार करून घेऊयात, टेबल तयार करून घेऊयात.
एक्स वाय एक्स कॉमा वाय. त्याचबरोबर आता सुरुवातीला ज्या काही व्हॅल्यूज आहेत एक्सच्या त्या स्मॉलेस्ट व्हॅल्यू पुट करायच्या म्हणजे आपल्याला ग्राफ काढायला सोपं जाईल. तर हा आहे एक्स वाय एक्स कॉमा वाय. या ठिकाणी कुठलीही स्मॉलेस्ट व्हॅल्यू पुट करू 2 - 2 1. तर त्या आता समीकरण 1 मध्ये पुट करून आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळतील. तर पुट एक्स इज इक्वल्स टू 2. समीकरण आहे आपलं 3x - y इज इक्वल्स टू 2. तर 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 - y इज इक्वल्स टू 2. 3 2 जा 6 म्हणजे 3 2 6 - y इज इक्वल्स टू 2 - y इज इक्वल्स टू 2. या ठिकाणी +6 आहे इकडे जाऊन -6 होईल. तर -y इज इक्वल्स टू -4 म्हणजेच y इज इक्वल्स टू +4. मायनस कॅन्सल्स होऊन जातील, राहील फक्त y इज इक्वल्स टू +4. तर या ठिकाणी 4 मिळाली व्हॅल्यू. तर फर्स्ट क्रमित जोडी आपल्याला मिळालेली आहे 2,4. याचबरोबर सेकंड क्रमित जोडी आपण काढून घेऊयात. तर पुट x इज इक्वल्स टू -2. इक्वेशन असेल 3x - y इज इक्वल्स टू 2. 3 इंटू -2 - y इज इक्वल्स टू 2. -6 - y इज इक्वल्स टू 2. -y इज इक्वल्स टू 2. या ठिकाणी -6 आहे इकडे जाऊन +6 होईल. तर -y इज इक्वल्स टू 8. y इज इक्वल्स टू -8 व्हॅल्यू मिळाली आपल्याला. -8 म्हणजे सेकंड क्रमित जोडी असेल -2, -8. त्यानंतर आता याचप्रमाणे ही आहे फर्स्ट सेकंड थर्ड. पुट x इज इक्वल्स टू 1. त्याची क्रमित जोडी असेल 3x - y इज इक्वल्स टू 2. तर या ठिकाणी पहा मुलांनो 3 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 1. दिसत नाही आहे का? ठीक आहे. आता यानंतर थर्ड व्हॅल्यू घेऊयात आपण. पुट x इज इक्वल्स टू 1. देन आफ्टर आवर इक्वेशन इज 3x - y इज इक्वल्स टू 2. 3 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 1. 3 इंटू 1 - y इज इक्वल्स टू 2. 3 - y इज इक्वल्स टू 2 -y इज इक्वल्स टू 2. या ठिकाणी +3 इकडे जाऊन -3 होईल. तर -y इज इक्वल्स टू -1 म्हणून yची व्हॅल्यू आपल्याला मिळेल +1. तर पहा या ठिकाणी थर्ड क्रमित जोडी आपली मिळालेली आहे 1,1. याचबरोबर आपण याच सेम मेथडनी समीकरण 2च्या आपण क्रमित जोड्या काढून घेऊयात. तर समीकरण 2 आहे आपलं 2x - y इज इक्वल्स टू 3. यासाठी टेबल पहा. सुरुवातीला एक्सच्या व्हॅल्यूज y x, y. आता ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या स्मॉलेस्ट आपण पुट करून घेऊयात म्हणजेच आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळून जातील. तर पहा आता एक्सच्या कुठल्याही स्मॉल व्हॅल्यू ठेवून देऊ 0. ओके. नाऊ सी हिअर. तर फर्स्ट आपली ए व्हॅल्यू असेल. पुट x इज इक्वल्स टू 1. त्यासाठी समीकरण आहे 2x - y इज इक्वल्स टू 3. 2 इंटू 1 - y इज इक्वल्स टू 3. 2 - y इज इक्वल्स टू 3. या ठिकाणी असलेलं +2 इकडे जाऊन -2 होईल. -y इज इक्वल्स टू -2. -y इज इक्वल्स टू -1. 3 - 2 becomes 1. देन y इज इक्वल्स टू मायनस कॅन्सल. वी गेट हिअर 1. तर या ठिकाणी x इज इक्वल्स टू 1 पुट केलं असतं आपल्याला वायची व्हॅल्यू मिळालेली आहे मुलांनो 1. तर आपली सेकंड इक्वेशनसाठी फर्स्ट क्रमित जोडी असेल 1,1. काही वेळेस मी इंग्लिशमध्ये बोलत आहे तर ते साधी आणि सोपी लँग्वेज आहे. तेवढं तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक तर तुमचीही प्रॅक्टिस होईल त्यातून. त्यानंतर बी व्हॅल्यू पहा. पुट x इज इक्वल्स टू -1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे मुलांना -1 अशी पुट करायची आहे. तर त्यासाठी इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल्स टू 3. तर 2 इंटू -1 -y इज इक्वल्स टू 3. -2 - y इज इक्वल्स टू 3. -y इज इक्वल्स टू 3. या ठिकाणी असलेलं -2 इकडे जाऊन +2 होईल. तर -y इज इक्वल्स टू 5 म्हणजेच y इज इक्वल्स टू -5. तर सेकंड वायची व्हॅल्यू मिळालेली -5 म्हणजे सेकंड क्रमित जोडी आहे
-1, -5. आता मुलांनो त्याचबरोबर यानंतरची व्हॅल्यू पहा c. तर पुट x इज इक्वल्स टू 0. तर 2 × 0 -y इज इक्वल्स टू 3. तर या ठिकाणी 2 × 0 बिकम 0 -y इज इक्वल्स टू 3. तर y इज इक्वल्स टू -3. तर y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे -3. तर याची क्रमित जोडी असेल 0, -3. तर मुलांना या ठिकाणी काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीने एक छोट्या छोट्या किमती ठेवायच्या एक्सच्या, म्हणजे वायच्या आपल्याला जोड्या किमती मिळतील, त्यावरून आपल्याला क्रमित जोड्या मिळून जातील. सेम इक्वेशनमध्ये म्हणजे समीकरण 2 मध्ये पण याच मेथडनी करायचं. तर आता या काढलेल्या तिन्ही, या इक्वेशनच्या 3 क्रमित जोड्या, या इक्वेशनच्या 3 क्रमित जोड्या, याचा आपण आता आलेखावरती आलेख काढूयात. तर पहा, तर आता पहा मुलांनो, क्वेश्चन 2 मधील सब क्वेश्चन 4 याचा आपण आता ग्राफ पाहत आहोत, म्हणजेच आलेख पाहत आहोत. तर यावरती आपण एक्स व वाय ॲक्सिस हे स्थापून घ्या आणि त्याचबरोबर क्रमित जोड्यांमधील जो सर्वात मोठा नंबर आहे तो नंबरपर्यंतचे नंबर्स या ठिकाणी आखून घ्या. तर आता पहा, तर पहिल्या इक्वेशनसाठी आपण लाईन काढून घेऊ. त्यासाठी पहिली क्रमित जोडी आहे 2, 4, म्हणजेच एक्स वरती 2 तर वायचा 4 असेल. 2, 4 हा फर्स्ट. त्यानंतर -2, -8, -2, -8 या ठिकाणी असेल. आणि थर्ड असेल 1, 1 या ठिकाणी असेल. तर एक लक्षात घ्या, या क्रमित जोड्यांचे नंबर्स तुमच्या समोर दिसावेत म्हणून मी थोड्या वेळासाठी आलेख पेपरवरती लिहून घेतले. तुम्ही हेच नंबर्स तुमच्या वहीवरती पण लिहून घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला आलेख काढत असताना या ठिकाणी पाहायला सोपं जाईल. तर आता या तीनही बिंदू आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये जोडल्या जाऊ शकतात. तर ती आपण जोडून घेऊयात. हा आहे एक स्ट्रेट लाईन, तिचं समीकरण आहे 3x - y इज इक्वल्स टू 2. त्याचबरोबर सेकंड लाईनसाठी आपण क्रमित जोड्या ह्या स्थापून घेऊयात, बिंदू स्थापून घेऊयात क्रमित जोड्यानुसार. 1, 1, 1, +1, 1, 1. तर परत सेकंड म्हणजे दुसऱ्या समीकरणातील पहिली क्रमित जोडी हे अगोदरच्याच क्रमित जोडीमधील आहे, म्हणून तिला आपण डबल राऊंड केलेला आहे. त्यानंतर -1, -5 या ठिकाणी असेल, याच इक्वेशनवरती दिसत आहेत. आणि थर्ड असेल 0, -3, 0, -3. तर आता हे बिंदू आपण जोडून घेऊयात. 1, 2 आणि 3 हे असे आहेत. तर तिन्ही जोडले जाऊ शकतात. लक्षपूर्वक असे जोडून घेऊ. आणि एक लक्षात घ्या मुलांनो, जर तीनही बिंदू हे जोडले जाऊ शकत नसतील, कारण 2 बिंदू तर एका पहिल्या लाईनवरतीच आहेत, म्हणून आपण दुसरे 2 बिंदू हे आपण जोडून घेऊयात. तर दुसरे 2 बिंदू जोडत असताना ही आहे दुसरी लाईन आणि हिचं समीकरण आहे 2x - y इज इक्वल्स टू 3. तर ह्या दोनही लाईन्स या बिंदूमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, म्हणजे छेदल्या गेलेल्या आहेत, म्हणून हिचा उकल संच आपण म्हणू शकतो. या दिलेल्या इक्वेशनचा उकल संच, दिलेल्या समीकरणाचा उकल संच
हा काय आहे -1, -5 -1, -5 आहे. या पद्धतीनं आपण याचं आन्सर फाइंड आउट करायचं.